हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन्स म्हणजे काय हे पाहणार आहोत. फंक्शन इज अ सेल्फ कंटेन ब्लॉक ऑफ स्टेटमेंट दॅट परफॉर्म स्पेसिफिक टास्क. फंक्शन हे काय एक सेल्फ कंटेन ब्लॉक आहे. तो काय करतो, स्पेसिफिक टास्क परफॉर्म करतो. म्हणजे फंक्शनमध्ये आपण काय करतो, एखादा टास्क जर परफॉर्म करायचं असेल तर त्याच्या डेफिनेशनचा पार्ट म्हणजे आपल्याला कुठलं टास्क परफॉर्म करायचंय हे टास्क आपण फंक्शनच्या आतमध्ये लिहित असतो इन कर्ली ब्रॅकेट. इट हॅज टू टाईप. नॉर्मली फंक्शनचे दोन टाईप आहेत, एक बिल्ट इन फंक्शन आणि सेकंड आहे युजर डिफाईन फंक्शन. पहिल्यांदा बिल्ट इन फंक्शन पाहूयात. बिल्ट इन फंक्शन म्हणजे काय, ऑलरेडी प्रोग्रामरने असाइन करून ठेवलेले जे काही फंक्शन्स आहेत जे की आपण फक्त यूज करतो ते आपण तयार करत नाही किंवा असाइन करत नाही, त्याला बिल्ट इन फंक्शन म्हटलं जातं. म्हणजे ऑलरेडी बिल्ट करून ठेवलेले फंक्शन्स. त्याच्यामध्ये CLR फंक्शन्स म्हणजे काय, प्रत्येक जेव्हा आपण एखादा कीवर्ड लिहितो त्या कीवर्ड नंतर ओपनिंग आणि क्लोजिंग राउंडेड ब्रॅकेट असेल तर C++ या लँग्वेजमध्ये त्याला फंक्शन्स म्हटलं जातं, जे की इथं असाइन केलंय. CLR SCR म्हणजे काय, क्लिअर स्क्रीन करण्यासाठी हे फंक्शन आहे. गेट ch फंक्शन पण आपण आधी पाहिले, प्रोग्राम एंड करण्यासाठी गेट ch फंक्शनचा यूज केला जातो. नंतर नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये युजर डिफाईन फंक्शन. आता बिल्ट इन फंक्शन म्हणजे जे फंक्शन ऑलरेडी असाइन करून ठेवलेले प्रोग्रामरने, जे आपण प्रोग्राममध्ये यूज करतो ते बिल्ट इन फंक्शन. आणि युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय, असं फंक्शन जे युजर डिफाईन करतो, त्या फंक्शनमध्ये काय पार्ट लिहायचा आहे किंवा काय टास्क परफॉर्म करायचा आहे हे आपण स्वतः ठरवत असतो, युजर ठरवत असतो. त्याला काय म्हटलं जातं, युजर डिफाईन फंक्शन म्हटलं जातं. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मेन फंक्शन. मग मेन फंक्शनमध्ये आपल्याला काय पार्ट लिहायचं आहे किंवा काय एक्झिक्यूट करायचं हे आपण युजर ठरवत असतो, म्हणून ते युजर डिफाईन फंक्शन झालं. असे खूप सारे फंक्शन आहेत जे आपल्याला पुढे पाहायचे आहेत. नेक्स्ट सिंटॅक्स पाहूया. फंक्शन कसं लिहितात त्याचा एक सिंटॅक्स आहे. पहिल्यांदा काय लिहितो आपण, रिटर्न टाईप. म्हणजे जो काही तुमचा डेटा टाईप असेल तो डेटा टाईप आपण ॲज अ रिटर्न टाईप म्हणून फंक्शनच्या नावाच्या आधी लिहित असतो. नंतर फंक्शन नेम आणि ब्रॅकेटमध्ये आर्ग्युमेंट किंवा पॅरामीटर लिस्ट असते. आता याच्यामध्ये हा आर्ग्युमेंट किंवा पॅरामीटर लिस्टचा पार्ट हा ऑप्शनल आहे. कधी कधी आर्ग्युमेंट लिहिली जाते, कधी लिहिली जात नाही. आता हे पुढं आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहूयात. फक्त लक्षात ठेवा, पहिल्यांदा रिटर्न टाईप असतो, नंतर फंक्शनचं नाव असतं आणि त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये आर्ग्युमेंट लिस्ट किंवा आपण त्याला पॅरामीटर म्हणतो ते असाइन केले जातात. आणि ह्या फंक्शनच्या आतमध्ये आता फंक्शनच्या बॉडी पार्ट कसा लिहितात, ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये बॉडी पार्ट लिहिला जातो. आणि ह्या बॉडी पार्टमध्ये तुम्हाला कुठलं टास्क परफॉर्म करायचे किंवा त्याच्यामध्ये काय एक्झिक्युशन परफॉर्म करायचं आहे ते स्टेटमेंटमध्ये लिहिलं जातं. आणि जेव्हा तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो तेव्हा तो एक्झिक्यूट होण्यासाठी आपल्याला ह्या पर्टिक्युलर फंक्शनच्या नावाची गरज असते. ह्या नावावरून आपण हे पर्टिक्युलर फंक्शन एक्झिक्यूट करत असतो किंवा त्याच्यामध्ये जे काही एक्झिक्युशनचा पार्ट घेतलेला आहे तो एक्झिक्यूट करत असतो प्रोग्राममध्ये. आता इन शॉर्ट याचे एक्सप्लेनेशन पाहूया. पहिल्यांदा पहा काय रिटर्न टाईप. म्हणजे हे जो काही फर्स्ट कीवर्ड आहे हा रिटर्न टाईप. रिटर्न टाईप इज अ डेटा टाईप ऑफ डेटा टू बी रिटर्न बाय द फंक्शन. म्हणजे हा पर्टिक्युलर फंक्शन कुठला डेटा टाईप रिटर्न करतो तो डेटा टाईप आपण इथे लिहित असतो. नॉर्मली आपण व्हॉइड डेटा टाईप लिहितो. पॅरामीटर जे चेंज होतात ते पॅरामीटर लिस्टवरून आपण डेटा टाईप चेंज करू शकतो. मेन फंक्शन हे ऑलवेज रायटिंग व्हॉइड रिटर्न टाईप दॅट इज नो एनी डेटा इज रिटर्न. मेन फंक्शन लिहिताना नेहमी मेन फंक्शनच्या आधी आपण व्हॉइड हा डेटा टाईप रिटर्न करत असतो. का, कारण व्हॉइड हे फंक्शन कुठलाही डेटा किंवा कुठलीही व्हॅल्यू रिटर्न करत नाही, म्हणून आपण व्हॉइड फंक्शनच्या आधी नेहमी मेन फंक्शनच्या आधी नेहमी आपण व्हॉइड हा रिटर्न टाईप लिहित असतो. रिटर्न टाईप ऑफ डेटा कॅन बी एनी डेटा टाईप लाईक INT, कॅर, फ्लोट एक्सेट्रा. जे काही रिटर्न टाईप आहेत हे जे काही आपले डेटा टाईप आहेत त्या डेटा टाईप पूर्णच असाइन केलेले असतात. मग ते इंटिजर असतील, कॅरेक्टर असतील, फ्लोट असतील एक्सेट्रा. नंतर सेकंड काय, फंक्शन. म्हणजे हा जो काही फंक्शनचा पार्ट आहे तो फंक्शनचा पार्ट येईल. त्याच्यामध्ये काय, इट कॅन बी एनिथिंग बाय रेफर टू द आयडेंटिफायर. म्हणजे काय, फंक्शन नेम आपण कुठलेही लिहू शकतो जे की आपण आपल्या पूर्ण प्रोग्राममध्ये त्या पर्टिक्युलर फंक्शनला असाइन करू शकतो. आणि ते असाइन केलेलं फंक्शनचं नाव हे आपण पूर्ण प्रोग्राममध्ये कुठेही ऍक्सेस करू शकतो, एक्झिक्यूट करू शकतो. आणि हे जे काही फंक्शनचं नाव हे युनिक पाहिजे. इन अ सिंगल प्रोग्राम एव्हरी फंक्शन नेम इज डिफरंट. प्रत्येक प्रोग्राममध्ये एका प्रोग्राममध्ये एकापेक्षा जास्त फंक्शन जर आपण यूज केले तर त्या फंक्शनचं नाव हे वेगवेगळं हवंय, सेम नको. कारण ते आपल्याला आयडेंटिफाय झालं पाहिजे हे फंक्शन कशासाठी यूज केलंय. आणि त्याचे एक्झाम्पल येईल पहा. ऍड फंक्शन असेल, गेट फंक्शन, पुट फंक्शन, डिस्प्ले फंक्शन, ऍक्सेप्ट फंक्शन एक्सेट्रा असे नंबर ऑफ फंक्शन आपण लिहू शकतो. नेक्स्ट आहे आर्ग्युमेंट लिस्ट किंवा आपण त्याला पॅरामीटर म्हणतो. ऍक्सेप्ट अ सेट ऑफ डेटा पास टू द फंक्शन. म्हणजे
पॅरामीटर लिस्ट किंवा आर्ग्युमेंट लिस्ट काय करते, फंक्शनला जे काही व्हॅल्यू आपल्याला पास करायला लागतात त्या व्हॅल्यू आपण पॅरामीटर किंवा आर्ग्युमेंट लिस्टमध्ये लिहू शकतो. नेक्स्ट पार्ट आहे स्टेटमेंटचा म्हणजे कुठला, फंक्शनचा बॉडी पार्ट, ज्याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल एक्झिक्युशन लिहित असतो तो पार्ट. मग त्याच्यामध्ये ओपनिंग आणि कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये तुमचा एक्झिक्युशनचा पार्ट. इट इज अ डेफिनेशन पार्ट ऑफ फंक्शन. म्हणजे या फंक्शनच्या पार्टमध्ये आपण काय करतो, फक्त फंक्शनच्या डेफिनेशनचे किंवा एक्झिक्युशनचा पार्ट लिहित असतो. सिंपल त्याचे एक्झाम्पल आहे पहा एक, हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम आणि हॅश इन्क्लूड कोनियो ह्या दोन हेडर फाईल कंपल्सरी, आधी पण सांगितलं होतं मी. नंतर मेन फंक्शन व्हॉइड मेन फंक्शनचा ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट. आता हा झाला ओपनिंग ब्रॅकेट मेन फंक्शनचा. आता याच्यामध्ये मेन फंक्शनच्या डेफिनेशनचा पार्ट स्टार्ट झाला इथून ओपनिंग. अजून एक मेन पॉइंट सांगते, जेव्हा तुम्ही एखादं फंक्शन लिहितात, आता व्हॉइड हा रिटर्न टाईप झाला, मेन हे फंक्शन झालं आणि त्या फंक्शनच्या नंतर आपण डायरेक्टली त्या फंक्शनच्या डेफिनेशनचा पार्ट लिहितोय, म्हणजे इथं सेमिकोलन येणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचे, जेव्हा तुम्ही डायरेक्टली फंक्शनच्या डेफिनेशनचा पार्ट लिहिता तेव्हा इथं सेमिकोलन येत नाही. जर कर्ली ब्रॅकेट असेल तर इथं सेमिकोलन येणार नाहीये. नंतर इथं काय घेतले पहा, मेन फंक्शनच्या आतमध्ये काय घेतलंय, व्हॉइड फंक्शन 1 व्हॉइड फंक्शन 2. इथं सेमिकोलन दिलाय, का दिलाय, कारण याच्या नंतर आपण डेफिनेशन लिहित नाही आहोत, ओपनिंग क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट देत नाही आहोत, म्हणून इथं सेमिकोलन झाला. मग इथं हे काय झालं, व्हॉइड हा रिटर्न टाईप, फंक्शन 1 हे फंक्शनचं नाव झालं आणि ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेटने असं कन्सिडर होईल की फंक्शन 1 हे काय फंक्शन आहे आणि सेमिकोलन. म्हणजे हे काय झालं, फंक्शन डिक्लेरेशन झालं. ओनली आपण इथं काय करतोय, फक्त फंक्शन डिक्लेअर करतोय. नंतर ते फंक्शन डेफिनेशन आपण मेन फंक्शनच्या बाहेर लिहितोय. मग व्हॉइड फंक्शन 1 ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट. म्हणजे इथं काय केलंय, वरती आपण फंक्शन डिक्लेअर केलंय आणि तेच फंक्शन आपण डिफाईन केलंय खाली. व्हॉइड फंक्शन 1 सेमिकोलन येणार नाही, कारण आपण इथं डेफिनेशनचा पार्ट लिहितोय. ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेटमध्ये काय येईल, मग इथं जो काही तुमचा ऍक्च्युअल एक्झिक्युशन फंक्शन 1 मध्ये आपल्याला काय एक्झिक्यूट करायचे तो एक्झिक्युशनचा पार्ट येईल. हे एका सिंपल प्रोग्राम मध्ये पाहूया. हा प्रोग्राम, राईट अ प्रोग्राम टू ऍड 2 नंबर बाय युजिंग फंक्शन. काय करायचंय, 2 नंबरचे ऍडिशन करायची आहे फंक्शन यूज करून. त्यासाठी प्रोग्राम मी घेतलाय पहा एक, हेडर फाईल घ्यायच्यात पहिल्यांदा iostream.h conio.h. पहिल्यांदा हेडर फाईल घेतल्या, नंतर मेन फंक्शन व्हॉइड मेन फंक्शनचा ओपनिंग ब्रॅकेट CLR SCR. पहिल्यांदा काय केले आपण, स्क्रीन क्लिअर केली. नंतर काय करायचे आपल्याला, 2 नंबरची ऍडिशन. आता ऍडिशन करण्यासाठी पहिल्यांदा काय लागेल आपल्याला, 2 व्हेरिएबल जे की आपल्याला व्हॅल्यू देतील आणि थर्ड व्हेरिएबल जो आपल्याला काय करेल, त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूची ऍडिशन काय करेल किंवा रिझल्ट काय करेल, स्टोअर करून ठेवेल. म्हणून आपण इथं 3 व्हेरिएबल घेतले, नंबर 1 N2 आणि सम हा थर्ड व्हेरिएबल. नंतर सी आउट एंटर 2 नंबर्स. इथं फक्त आपण व्हेरिएबल असाइन केलेत. आता इथं काय करतोय आपण, सी आउटने डबल कोट मध्ये पार्ट आहे, म्हणजे हा पार्ट स्क्रीनवर डिस्प्ले होणार आहे. नंतर सी इनने काय केलं, इथं N1 आणि N2 म्हणजे युजरकडनं N1 आणि N2 ची व्हॅल्यू आपण ऍक्सेप्ट केली. पहिल्यांदा हा मेसेज स्क्रीनवर प्रिंट होईल, त्याच्यानंतर N1 आणि N2 ची व्हॅल्यू आपण युजरकडनं घेणार. नंतर काय इथं INT ऍड. इथं काय घेतले आता, INT हा रिटर्न टाईप आहे. नंतर ऍड हे फंक्शनचं नाव येईल आणि इंटिजर A इंटिजर B ही काय झाली, आर्ग्युमेंट लिस्ट झाली. आता या आर्ग्युमेंट वरून आपण काय करत असतो, फंक्शनला रिटर्न टाईप असाइन करत असतो. आता आर्ग्युमेंट मध्ये INT म्हणजे इथं काय येणार आहे, तुमच्या फंक्शनचा रिटर्न टाईप INT येणार आहे. हे झालं तुमच्या फंक्शनचं डिक्लेरेशन. आता काय करायचे तुम्हाला, 2 नंबरची ऍडिशन करायची, मग ती सम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची. म्हणून इथं सम इक्वल टू ऍड इन ब्रॅकेट N1 प्लस N2 म्हणजे हे 2 जो काही व्हेरिएबल तुम्ही घेतले ते कॉमा करून लिहिलेत आणि ह्याच्या डेफिनेशनचा पार्ट आपण फंक्शनच्या खाली लिहिणार आहोत. सी आउट सम इक्वल टू सम म्हणजे काय, ही जी काय ऍडिशन आहे ही सम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून ठेवली आहे. गेट CH ने प्रोग्राम एंड होईल. आता आपला पार्ट राहिलाय तुमच्या फंक्शनच्या डेफिनेशनचा. इथं मेन फंक्शन क्लोज झालं. आता फंक्शनची डेफिनेशन कशी लिहिली आहे पहा, INT ऍड म्हणजे हा जो काही पार्ट आहे डिक्लेरेशनचा तो ऍज इट इज खाली घेतलाय आणि त्याच्या डेफिनेशनचा पार्ट लिहिला. पहा इथं अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू रिटर्न करतोय. INT C इक्वल टू A प्लस B म्हणजे A आणि B म्हणजे A म्हणजे कुठला आहे, N1, B हा N2 म्हणजे हे 2 नंबर काय केले आपण इथं ह्या पर्टिक्युलर फंक्शनला असाइन केले आणि त्या N1 आणि N2 ची जागा कशाने घेतली, A आणि B. A प्लस B इक्वल टू C म्हणजे N1 आणि N2 ची जी काय व्हॅल्यू तुम्ही युजरकडनं घेतली ती A आणि B ला असाइन होईल आणि ती C या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल. नंतर काय होते ती
रिटर्न सी, म्हणजे सी काय करतोय, रिटर्न करतोय. म्हणजे ही जी काही सी ची व्हॅल्यू ती कुठं जाणार आहे, तुमच्या ऍड या फंक्शन मध्ये जाणार आहे. आणि ऍड हे फंक्शन कुठं घेतलेले आपण, इथं घेतले पहा, ऍड n1, n2, म्हणजे ऍड या फंक्शनला गेल्यावरती कुठं स्टोअर होणार आहे, ती सम या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे हा झाला ऍड या फंक्शनच्या डेफिनेशनचा पार्ट. आणि इथं फंक्शन कॉल केले आपण आणि वरती फंक्शन फक्त डिक्लेअर केलं होतं. हा सिंपल प्रोग्राम आहे 2 नंबरच्या ऍडिशनचा. तुम्ही इथं डायरेक्टली लिहू शकता ऍडिशनच्या फंक्शन मध्ये डेफिनेशनचा पार्ट. फक्त सिंपल आपण इथं काय घेतलंय, डेफिनेशनचा पार्ट आणि डिक्लेरेशनचा पार्ट वेगवेगळा लिहिला होता. तुम्ही डायरेक्टली इथं सेमिकोलन न देता ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट मध्ये हा पार्ट लिहू शकता. सर्वांनी हा प्रोग्राम मला एक्झिक्यूट करून याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. थँक्यू.